श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज ना छोटासा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणार आहे केळवणाचा। बहिणीच्या मुलीचं लग्न आहे 5 मेला। तर काकांची मुलगी म्हणजेच माझी बहीण, तर तिच्या मुलीचं लग्न आहे। तर ताईला दाजीला आणि नवऱ्या मुलीला मी जेवणासाठी बोलवलेलं आहे। आमच्याकडे गडंगनेर करतात असं म्हणतात, आणि आता नवीनच म्हणजे म्हणतात की केळवणासाठी बोलवलेलं। तर मी आज त्यांना जेवणासाठी बोलवलेलं आहे आणि अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने मी स्वयंपाक केलेला आहे। स्वयंपाकही मी तुमच्याशी शेअर करेल। आणि मला आज आहे थोडासा वेळ, तर स्वयंपाक रेडी केलेला आहे। स्वयंपाक करताना मी व्हिडिओ काय शूट केलेला नाही, तर म्हटलं आता चला स्वयंपाक झालेला आहे आणि ताईला यायला वेळ आहे, तो पण तुम्हाला काय स्वयंपाक केला आहे तेही दाखवते। आणि त्याचबरोबर अजून काही स्वयंपाक बाकी आहे। काही स्वयंपाक म्हणजे गरम गरम भजी जे करणार आहे ना ते फक्त बाकी आहे, बाकी सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे। तर तुम्हाला आता स्वयंपाक दाखवते काय केलेला आहे, आणि त्यानंतर डायरेक्ट केळवणाचाच कार्यक्रम मी तुमच्याशी शेअर करेन। तर स्वयंपाकामध्ये मी ना मटकीची भाजी बनवलेली आहे। मस्त छान तरीची झणझणीत अशी मटकीची भाजी बनवलेली आहे। थोडासा रसा धरलेला आहे आणि सुकीच अशी थोडीसा रसा धरून ही मटकीची भाजी बनवलेली आहे। त्याचबरोबर शिरा, डाळ भात, पोळी आणि बटाट्याची चटणी बनवलेली आहे सुकी भाजी म्हणून। आणि त्यासोबतच असा स्वयंपाक केलेला आहे। भजे, कुरडई, पापड वगैरे मी आल्यानंतरच तळणार आहे। तर सकाळी ताईने फोन केलेला, बोलली की आम्ही लवकरच येऊ 10 ते 11पर्यंत, 12 वाजेपर्यंत सर्व कार्यक्रम आटपून, आणि आम्हाला थोडीशी खरेदीसाठी जायचं आहे बाहेर। पण ताईचं त्यांचं नियोजन वेळेवरती बदललं आणि ताईन ते अचानक 4 वाजता आलेले, आणि मी सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक करून ठेवलेला। तर त्यामुळे ना फुलांचं डेकोरेशन वगैरे पण केलेलं, पण ते सर्व सुकून गेल्यामुळं वेळेवर मी सुकलेली फुलं काढून आणि असं शॉर्टकट असं हे डेकोरेशन केलेलं। ताई आणि दाजी आल्यानंतर ही आहे नवरी मुलगी आरती। तर थोड्याशा गप्पा झालेल्या, चहापाणी झालेला, आणि त्यानंतर मी हिचं औक्षण करून घेतलेलं। आणि त्यानंतर आरतीने पण आणि आम्ही सर्वांनी जेवण केलेलं। आणि त्यानंतर ताईला, दाजींना आणि नवऱ्या मुलीला आहेर देऊन आणि त्यानंतर ताईन त्या निघून गेलेल्या, कारण की वेळ फार कमी होता, खरेदी अजून त्यांना बाकी होती। ताईला पण अजून 1-2 ठिकाणी जायचं होतं। तर त्यानंतर दिरांनासुद्धा मी एक दिवस बोलवलेलं, म्हणजे नवऱ्या मुलाला, आणि सासूबाई, जाऊबाई सर्वच आलेल्या। तर नवरदेव म्हणजेच निलेशचंसुद्धा मी केळवण केलेलं।